नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी अशी स्प्राउट कटोरी चाट म्हणजेच मटकीचे छान कोंबा आलेले त्यापासून आपण कटोरी चाट तयार करणार आहोत आणि ती खूप हेल्दी आहे. आणि दुसरं आहे आपण मटकीचेच आपण भेळ बनवणार आहोत आणि ती पण हेल्दी अशी. तर रेसिपी पूर्ण बघा. आणि त्यासाठी खूप साहित्य लागत नाही, घरच्या घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे, झटपट होणारी आहे आणि टेस्टला खूप भन्नाट लागत असते. तर नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. चला मग सुरू करूया. आपल्या पहिली रेसिपी आहे आपली कटोरी चाटला. तर सुरुवातीला आपल्याला जी कटोरी लागते तर त्या कटोरीचा डो तयार करून घ्यायचा आहे आपण. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी बिलकुल मैदा घेणार नाही आहे, मैद्याची नाही करणार आहे, पूर्णपणे ही गव्हाची करणार आहे, हेल्दी करणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी 2 चम्मच इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ यासाठी घ्यायचं की ते छान क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी. त्यानंतर 2 चम्मच मी बेसन घेतलेलं आहे. बेसन टाकल्यामुळे काय होते, तेलकट होत नाही, तेल पकडून राहत नाही. आणि इथे मी स्वादानुसार मीठ म्हणजेच अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. आणि आता याला आधी आपण छान मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स झालं की यामध्ये आपल्याला अजून याला खुसखुशीतपणा येण्यासाठी कटोरीला मी इथे 2 चम्मच तेल टाकत आहे. आणि तेल मी थंड टाकत आहे, गरम नाही टाकत आहे. तर 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता याला आपण छान पहिले मिक्स करून घ्यायचं. तेल आणि पीठ वगैरे सगळं असं छान हाताने मळून घ्यायचं, हाताला चोळून घ्यायचं असा गोळा होतपर्यंत त्याला. तर हे बघा असा गोळा झालेला पाहिजे, म्हणजेच ते छान होते आणि मोहन पण छान झालं हे कळते. तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप ढिला किंवा पातळ नाही करायचा आहे, किंवा आपण पोळीला जसं सॉफ्ट करतो तसा पण नाही करायचा आहे. तर आपण जसं पुऱ्यांसाठी करतो त्यासाठी जसं कडक असतो तर त्याच पद्धतीचा गोळा आपल्याला इथे तयार करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे. तर या पद्धतीचा आपला गोळा तयार होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मी छान याला घट्टसरच ठेवलेला आहे. तर आता याला थोडंसं आपण वरून तेल लावून घ्यायचं आहे. आणि वरून तेल लावून झालं की याला आपण 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे. रेस्ट व्हायला ठेवल्यामुळे काय होते, ते लवकर कणिक छान बनते आणि आपल्याला लाटायला पण सोपं जाते. तर 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून देऊया. तर 10 मिनटानंतर आपण बघू शकता आपला गोळा छान झालेला पण आहे. आणि आता आपण याला थोडंसं सेट करून घ्यायचं आहे त्याला लाटण्याच्या आधी. सेट झालं की मी लाटण्याची तयारी करून घेते. तर इथे आता आपली कणिक पण मळून चांगली सेट झालेली आहे. आणि आता आपण लाटून पण घेऊया. तर सुरुवातीला आपण कटोरी बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक अशी कटोरी लागणार आहे, अशी वाटी लागणार आहे, किंवा कोणतीही पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण आता आणि काटा चम्मच लागणार आहे. तर आता आपण एक छोटासा गोळा घ्यायचा, म्हणजे वाटी जितकी मोठी असेल तितका गोळा घ्यायचा, कारण आपल्याला तिला कवर करायचं आहे पूर्ण. तर तितका गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे. तर काठांना त्या पातळ ठेवायचा आणि मध्ये थोडं जाड असलं तरी चालते. आणि आता हे छान लाटून घ्यायचं. तर या पद्धतीची थिकनेस असायला हवी. तुम्ही बघू शकता छान, खूप जाड नाही, खूप पातळ नाही. आणि आता आपण काय करायचं, जो काटा चम्मच घेतलेला आहे त्याने आता याला होल होल करून घ्यायचे आहेत. कारण आपण ही तळणार आहोत वाटीला लावून. त्यामुळे काय होते, जर आपण याला होल केली नाही तर ती फुगून जाणार, फुलून जाणार. आणि आपल्याला तीच नको, वाटीचा पूर्ण आपल्याला शेप यायला हवं. त्यामुळे आपण ही पद्धत करून घ्यायची आहे. त्यामुळे ते छान वाटीत बनायला सोपं जाणार. तर इथे बघू शकता मी पूर्ण आपल्या जी पोळी लाटून घेतलेली आहे तिला मी पूर्ण होल केलेले आहे. आता आपण जी वाटी घेतलेली होती तिला तेल लावून घ्यायचं आहे, कारण आपण ही जी चिपकवू तर ती इझिली निघायला सोपं जावं तेलात टाकल्यावर. त्यामुळे छान हिला तेलाने असं कवर करून घ्यायचं आहे. आणि आता असं हिला जी आपण पोळी लाटलेली आहे ती लावून घ्यायची आहे.
आणि तिला हलक्या हाताने आपण वाटीवर प्रेस करणार आहोत. खूप असं दाबून त्याला चिपकवायची नाही आहे. हलक्या हाताने चिपकवायची. तुम्ही खूप दाबून त्याला चिपकवलं तर ते तेलात निघणार नाही, चिपकून जाणार वाटीला जरी आपण तेल लावलं असलं तरी. आणि आता अशी छान तिला असं शेप द्यायचा आहे, वाटीचा आकार आणायचा आहे. आणि जर खूप मोठी पोळी झाली असणार तर अशी काठं आल्याच्या नंतर तिला खाली असं प्रेस करायचं आणि उरलेले काठं आपण असे कट करून घ्यायचे. त्यामुळे पण मग छान शेप येते आणि निघायला पण ती सोपी जाते. तर आता इथे एक वाटी तयार झालेली आहे. तर मी अजून तुम्हाला एकदा समजावून सांगते की कसं लावायचं ते. तर मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता काटा चमचच्या साहाय्याने त्याला होल करून घेते. होल यासाठी करायचे की ती छान तळताना फुलू नये म्हणून. आपल्याला ती फुगवायची नाही, पुऱ्या नाही बनवायच्या आपल्याला. तर कटोरी बनवायची असल्यामुळे तिला छान होल करून घ्यायचे आणि होल झाले की वाटीला तेल लावून घ्यायचं. तेल लावल्याच्या नंतर आपण हिला आता कवर करायचं, वाटीचा शेप द्यायचा छानपैकी आणि पूर्ण जर मोठी पोळी झाली असेल तर तिला असं आतमध्ये घेऊन कट करून घ्यायचं आणि वाटीला लावत असतानाच हलक्या हाताने लावायचं. खूप दाबून नाही लावायचं, फक्त आपल्याला तिला शेप द्यायचा आहे. तर इकडे कटोरी बनवत असतानाच मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता तेल पण छान गरम झालेलं आहे. तर आता आपण तळून घेऊया. तर मी ते कटोरी टाकलेली आहे आणि आता याला छान वरून असं तेल टाकत जायचं, म्हणजे ते आपोआप निघत जाते. जर एखादी बाजू अशी चिपकून असेल तर असं सराट्याच्या साहाय्याने थोडंसं त्याला मोकळं करून घ्यायचं, म्हणजे लगेच ते निघायला सुरुवात होते. आता तुम्ही बघू शकता मी पकडच्या साहाय्याने इझिली त्याला काढत आहे. अशा प्रकारे वाटी बाहेर काढून घ्यायची आणि आता आपण जी कटोरी केलेली आहे तिला छान ब्राऊन होईस्तोपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे तळत असताना. आणि छान वरून आतून आणि बाहेरून पण तळून घ्यायचं आहे. एक बाजू झाली की हिला अजून पुन्हा पलटवून घ्यायचं आहे. पलटवून पण आतमधल्या बाजूने पण आपल्याला हिला तळून घ्यायचं आहे आणि तळताना याच्या आतमध्ये तेल असायला हवं, म्हणजे ते आतपर्यंत छान क्रिस्पी होत जाते. तर इथे आता कटोरी छान आतून आणि बाहेरून पण छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता आतून पण कलर चेंज झालेला आहे आणि छान ब्राऊन झालेले आहे. तर आता आपण हिला काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने सर्व कटोरे तळून घ्यायचे आहेत. सेम हीच प्रोसेस करायची आहे. तिला जर चिपकत असेल तर तिच्या कडा आधी थोड्याशा बाजूला करून घ्यायच्या आणि पकडच्या साहाय्याने वाटी बाहेर काढून घ्यायची आणि वाटीला लगेच हात लावायचं नाही, वाटी खूप गरम असते. तर इथे मी 3 कटोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे मी मटकीला छान भिजवून तिला कोंब आणलेले आहे. तुम्ही बघू शकता छान तिला कोंब आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दही. त्यामध्ये मी साखर फक्त टाकलेला आहे, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मी गोड दही केलेलं आहे. त्यानंतर इमलीची चटणी, यामध्ये खजूर, इमली आणि मीठ टाकलेलं आहे. तर याची रेसिपी माझ्या पापडी चाटच्या रेसिपीमध्ये आहे. आणि त्यानंतर मी याची हिरवी चटणी केलेली आहे. त्यामध्ये कढीपत्ता, पुदिना, सांबार, मीठ आणि मिरची याला पिसून याचं पेस्ट केलेलं आहे. टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, कांदा घेतलेला आहे, चाट मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचपेक्षा कमी, शेव लागणार आपल्याला. त्यानंतर आता आपण कटोरी बनवून घेऊया. तर मी आता इथे कटोरी ठेवते खाली. त्यानंतर मी जे आपण मटकीला कोंब आणलेले आहे ते स्प्राऊट ठेवायचे आहे. त्याचा बेस तयार करत आहे. आणि इथे आपण जरी मटकीला नाही शिजवलं तरी पण हे टेस्टी लागतात, छान लागते न शिजवता पण. कारण आपण यामध्ये चटणी, इमली चटणी, दही, आंबट, गोड, तिखट असा फ्लेवर देणार असल्यामुळे त्याला शिजवायची गरज नाही आहे. तर आणि त्यामुळेच हे भरपूर हेल्दी बनणार आहेत. त्यानंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे. त्याच्यावर आधी मी टोमॅटो टाकून घेतला व नंतर मी कांदा टाकलेला आहे आणि नंतर मग मी त्यावर हिरवी चटणी टाकून घेतलेली आहे. तुम्ही किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही चटणी घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा मी इथे मटकी टाकून घेते, मटकीची एक लेयर तयार करून घेते आणि त्यानंतर पुन्हा मग मी यावर जे आपले कांदा, टोमॅटो ते टाकायचे आहे. त्याआधी मी आता इथे चाट मसाला टाकून घेत आहे थोडासा. तर चाट मसाला टाकल्याच्यानंतर यावर मी आता टाकत आहे कांदा. नंतर मी टोमॅटो टाकून घेत आहे दोन्ही कटोरीमध्ये आणि टोमॅटो टाकून झालं की यावर आता थोडंसं मी हिरवी चटणी टाकत आहे. तर आधी आपण हिरवी चटणी जास्त टाकलेली असल्यामुळे वरून थोडीशीच टाकायची आहे. आणि त्यानंतर यावर मी टाकून घेत आहे दही. दहीमध्ये मी फक्त साखर टाकलेली आहे.
आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. दही टाकून घेते. तर जास्त दही असलं की छान वाटते. तर मी इथे 2-3 चमच दही टाकून घेते आणि त्यानंतर मग मी यावर चिंचेची छान आंबट गोड अशी चटणी इथे मी टाकत आहे. आणि ही चटणी मी बिना गुळाची केलेली आहे. इथे नुसतं खजूर टाकलेलं आहे मी. तर ही टाकून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा थोडीशी मी हिरवी चटणी टाकून घेते आणि त्यानंतर आता आपण जे बाकीचं डेकोरेटसाठी साहित्य घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचे आहे. तर वरून मी थोडेसे पुन्हा मटकी टाकून घेते आणि मग शेव, त्यानंतर पुन्हा थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, थोडीशी चटणी असं टाकून मी छान असं प्लेट तयार करून घेते. तर इथे आपली भरपूर कोंब आलेली मटकीची कटोरी चाट इथे प्लेट आपली तयार आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे साहित्य हेल्दी आहे. कोंब आलेली मटकी तर खूप हेल्दी असते आणि जे मुलं कडधान्य खात नाही, खूप मुलांना कडधान्य आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने त्यांना कडधान्य दिले, खाऊ घातले, तर तुम्ही मटकीच्या जागी चणे, जे जे कडधान्य आहे ते त्याला कोंब आणून किंवा त्याला थोडंसं रोस्ट करून तुम्ही पण अशी कटोरी चाट बनवू शकता आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घालू शकता आणि ही खूप टेस्टला खूप छान लागते. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. आता आपण सुरू करूया आपल्या दुसऱ्या रेसिपीला. ती आहे या मटकीपासूनच बनवलेली चटपटी अशी भेळ आणि सोपी आहे बनवायला. तर चला मग सुरू करू. तर भेळसाठी काय काय साहित्य लागते आपल्याला ते बघूया आधी. तर मी इथे मुरमुरे घेतलेले आहे. जवळपास एक पायलीच्या जवळपास एक मुरमुरा आहे. त्यानंतर माझ्याकडे नाचणीची फिंगर आहे. तर मी त्याला तळून छान तेल त्याचं पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे मुगाची डाळ आहे. ही छान भिजवून तळून काढलेली डाळ आहे. तर ती घेतलेली आहे मी 2 चमच. त्यानंतर मी इथे कोंब आलेली मटकी घेतलेली आहे. त्यानंतर शेव घेतलेले आहे. हिरवी चटणी घेतलेली आहे. तर आणि त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून आणि मी इथे चाट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे, मी 2 चमच इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तुम्ही टोमॅटो सॉसच्या ऐवजी लिंबूचा रस पण घेऊ शकता किंवा चिंचेचं पाणी पण घेऊ शकता. आणि शेंगदाणे घेतलेले आहे तळून, कढीपत्ता मी तळून घेतलेला आहे आणि हिरवा कांदा आणि कोथिंबीर हे मी बारीक कट करून घेतलेले आहे. तर हिरवा कांदा वगैरे तुम्ही ऑप्शनल आहे, असलं तर तुम्ही टाका, नाही तर नका टाकू. तर आता काय करायचं, आपण सुरुवातीला याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मी आता एका बाउलमध्ये कांदा टाकून घेत आहे आणि मी पूर्ण कांदा नाही घेत आहे. तर आपल्याला जितकं आवश्यक आहे तितकंच घ्यायचं आहे. तर मी अर्धा पाऊण इथे कांदा घेतलेला आहे. त्यानंतर मी अर्धा पाऊणच प्लेट इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर हिरवा कांदा आणि कोथिंबीर थोडंसं टाकून घेत आहे आणि थोडंसं ठेवते वरून आपल्याला टाकायला. त्यानंतर यामध्ये मी टाकून घेत आहे हिरवी चटणी टाकून घेत आहे. तर मी तिखट नाही इथे थोडंसं पण टाकणार आहे. त्यामुळे मी 2 चम्मच इथे हिरवी चटणी ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत मटकी, जिला छान कोंब आलेले आहे. ती मटकी टाकून घ्यायची आहे. आणि मी मगाशी तुम्हाला साहित्य सांगताना त्यामध्ये मीठ विसरलेली होती. तर आता मी इथे स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे, म्हणजे मी अर्धा चमच मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण आधी सुरुवातीला हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये टोमॅटो सॉस ॲड करून घ्यायचा आहे आणि मी 2 चमच घेतलेला आहे टोमॅटो सॉस. तर टाकून छान आता मी त्याला मिक्स करून घेते. आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स झाले की यामध्ये आपण आता मुरमुरा टाकून घ्यायचा आहे. आणि मुरमुऱ्याला खूप ढवळायचं नाही आहे, थोडंसं त्याला मसाला लागेल असंच ढवळायचं आहे. आणि कारण खूप वेळपर्यंत आपण ढवळत राहिलं तर तो सॉफ्ट होऊन जाणार. त्याच्यामुळे मी त्याला फक्त थोडासा मसाला लागू देते. आणि त्यानंतर मग आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक शेव, ते टाकून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मी मुगाची डाळ जी आपण घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. तर मी थोडे थोडे उरवत आहे वरून टाकण्यासाठी. आणि आता आपण याला एकदाच छान ढवळून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे जे फिंगर होते ते पण मी आता याला छान क्रश करून टाकलेलं आहे. त्यामुळे पण भेळला एक छान क्रंचीनेस येतो. तर आता आपण एकदाच याला थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व जिन्नस छान मिक्स झाले पाहिजे आणि आपल्या भेळला पूर्ण मसाल्याची चव लागली पाहिजे. त्यामुळे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेला आहे. आणि मी इथे तिखट नाही टाकलेला आहे, त्यामुळे याचा लाल कलर दिसणार नाही तुम्हाला. तर आता हा
एकदा मी हाताने करून घेते आणि आता इथे बघू शकता आपली भेळ तयार आहे. तर मी आता बाउलमध्ये सर्व करून घेते. आता वरून मी थोडेसे शेव, त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ जी ठेवलेली होती ते आणि कढीपत्ता मी तळून घेतलेला होता तो आणि त्यानंतर शेंगदाणे असं सगळं टाकून घेते आणि याला छान तयार करून घेते. तर इथे आता आपली चटपटे अशी भेळ तयार आहे आणि आहे ना साधी सोपी झटपट होणारी, जेव्हा भूक लागली तेव्हा पटकन बनवून खाण्यासारखी अशी झटपट अशी डिश आणि टेस्टला खूप छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही जिन्नस मागे पुढे करू शकता आणि खूप हेल्दी आहे. त्यामध्ये कोणतंही अनहेल्दी असं काहीही नाही आहे. तर नक्की करून बघा. तर अशाच अजून छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.